धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परम धम्मचारी म्हणजे धम्माला आचरणामध्ये आणणारा, धम्माला पूर्ण आपल्या जीवनाचा आधार मानून त्याचं पालन करणारा असा व्यक्ती, असा साधक संपूर्ण सुखानं जीवन जगतो. त्याला कोणताही धोका होत नाही, कोणती बाधा होत नाही. कारण धम्म आचरण त्याचं रक्षण करते, धम्म आचरण त्याचा बचाव करते, धम्म आचरण त्याला आरोग्य आणि दीर्घायुष्य देते. म्हणून धम्म आचरण हे महान आहे. धम्माचरण हे सर्वात मोठं औषध आहे. या औषधाला जितका प्रमाणात आपण घेत राहू तितक्या प्रमाणात आपल्याला टॉनिक मिळत राहील, जीवनसत्व मिळत राहील. म्हणून पालीमध्ये म्हटलेलं आहे की बुद्ध हे एक औषध आहे. कसं काय औषध आहे? बुद्धाला पाली भाषा हे औषध म्हणते. हे कोण्या रूपामध्ये म्हणते? कारण बुद्ध हे मनोवैज्ञानिक जगाचे उपचार करणारे डॉक्टर आहेत. आणि ज्या व्यक्तीला जो रोग झाला त्या रोगातून बुद्धांनी त्यांच्या सानिध्यामध्ये आलेल्या सर्वांना हे निरोगी बनवलं, मनोरुग्ण मुक्त बनवलं. त्यामुळं प्रत्येक व्यक्ती हा मनोरुग्ण म्हणून जगतो आजही. मनोरुग्ण म्हणजे मनानं बिमार, मनानं आजारी. आणि त्यामुळे मनोरुग्ण व्यक्तीला सुख मिळेल का? मनोरुग्ण माणसाला समाधान लाभेल का? मनोरुग्ण माणसाला आरोग्य मिळेल का? मनोरुग्ण माणसाला दीर्घायुष्य मिळून तो पूर्ण शेवटपर्यंत सुख शांतीनं आपलं आयुष्य घालवल का तो? आणि म्हणून मनाला निरोगी करणं हे बुद्ध धर्माचं सर्वश्रेष्ठ आचरण आहे. त्यामुळं बुद्धांनी आयुष्यभर लोकांच्या सोबत हे उपचार केलेले आहेत. आणि बुद्धाचा धम्म हे उपचाराचं सर्वात मोठं विशाल डिस्पेन्सरी आहे. विशाल ते मनोरुग्णालय आहे. ते मनाच्या बिमारीला दूर करणार. विषय मोठा गंभीर आहे हा. आणि म्हणून आपण खूप सूक्ष्म याला जाणत राहिलं पाहिजे.
कारण कोणतंही काम मनच करते. कोणत्याही ठिकाणी अगोदर मनच जाते. आपण इथं राहतो, मन तिकडं जाते. आपण इथं बसतो आणि मन इकडं तिकडं पाहते, तिकडंच पाहत राहते दिवसभर, ते घंटेन घंटे. म्हणजे मनच सर्व गोष्टींचं उगमस्थान आहे. मन अग्रगामी आहे, मन प्रमुख आहे, मनावरच सारा अवलंबून आहे. आणि म्हणून ते माणूस जर बराबर जाग्यावर नसेल, होशमध्ये नसेल, तर तो मनुष्य बेहोशीमध्ये कोणत्याही नादाला लागतो, कोणत्याही विषयामध्ये वाहत जातो, कोणत्याही कर्मामध्ये तो भरकटत 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 वरबडत त्याच्या मनाला आणि शरीराला साऱ्या जखमा होत राहतात त्या. आणि म्हणून मन जेवढं वाईट काम करेल तेवढे माणसाचे दिवस, तेवढे माणसाचा वेळ, तेवढे माणसाचा महिना, तेवढा माणसाचा वर्ष हे संपूर्ण वायाला चाललं, पूर्ण बर्बाद होऊ लागलं, त्याचा नाश होऊ लागला त्याचा. बरोबर आहे की नाही? म्हणजे मन जेवढं वाईट काम करेल किंवा मन जेवढं मळलेल्या चित्तानं वागत राहील, मळलेल्या चित्तानं बोलत राहील, तर त्याच्या पाठीमागं एक सारखं दुःख त्याचा पिछा करत राहते. कोणतं ना कोणतं दुःख त्याला पछाडून टाकते. आणि म्हणून भगवान बुद्धांनी हा संदेश माणसाला दिला की ज्याप्रमाणे बैलाची गाडी चालत असताना बैलाच्या पायाच्या पाठीमागे गाडीचे चाक त्याचा एक सारखा पाठलाग करतात. त्या गाडी चालताना चाक मागं मागं जातात का? त्या बैलाच्या पाठीमागं जातात, त्याचा पिछा करतात त्याचा. आणि त्याप्रमाणे मळलेल्या मनानं बोलणारा आणि मळलेल्या मनानं वागणारा कोणताही व्यक्ती असो, कोणताही भिक्खू असो, कोणतीही भिक्खुनी असो, कोणताही श्रावक उपासक असो, कोणती श्राविका उपासिका असो, संसारातला कोण्या धर्माचा समाजाचा असो, त्यांनी मळल्यामुळं, त्याचं मन मळलेलं असल्यामुळं आणि मळलेलं तोंड असल्यामुळं मनातून त्याने तोंडातून व्यक्त केलं वाईट, आणि मग त्याचा पिछा ते करणार नाही का? कारण ते त्याच्यापासून सुरू झालं. म्हणून भगवान म्हणाले, मनोपुब्बं गमधम्मा मनोसेठा मनोमयं मनसाचे पदुठेनं कसति वा करोति वा ततो नं दुःखमनवेति चक्कं वा वहतो पदं. मनोपुब्बं गमाधम, सर्व मनातूनच सर्व मानसिकता तयार होते. सर्व गोष्टीचं उगमस्थान मन आहे. सार मनातून उद्भवते, मनातून सुरू होते. मन हे अग्रगामी आहे. आणि म्हणून जो मनुष्य मनानं जाणून बुजून वाईट
मनामध्ये ठेवून वाईट मनातल्या भावनेनं तोंडानं वाईट बोलतो, त्याच्या पाठीमागं एकसारखं दुःख त्याचा पिछा करते, त्याच्या मागे एकसारखं दुःख लागत राहते. ते चक्कं वा वहतो पदं, ज्याप्रमाणे बैलगाडीचे चाक बैलाच्या पायाच्या पाठीमागं एकसारखं चालतात, त्याचा पिछा करतात, त्या पद्धतीने वाईट मनानं वागणाऱ्या माणसाच्या पाठीमागं आणि वाईट मनातून आणि वाईट वाणीतून बोलणाऱ्या माणसाच्या पाठीमागं त्याचं दुःख त्याला एकसारखं त्रास देते. म्हणून मनाला आपण चांगलं करण्याचा संदेश भगवान बुद्ध सांगतात. मनाला निर्मळ करण्याचं ज्ञान, मनाला पवित्र बनवण्याचं ज्ञान, मनाला निष्पाप बनवण्याचं ज्ञान, मनाला निर्विकार बनवण्याचं ज्ञान हे भगवान बुद्ध सांगतात. म्हणून कोणत्याही माणसाचं मन हे वेगवेगळ्या मनोविकारानं हे पूर्णच्या पूर्ण काम करत असते. हे मनोविकार, रागाचा मनोविकार, द्वेषाचा मनोविकार, क्रोधाचा मनोविकार, अभिमानाचा मनोविकार, लोभाचा मनोविकार, मोहाचा मनोविकार, आसक्तीचा मनोविकार. आसक्ती म्हणजे कुणावरही मन जाऊ देणं, कुणावरही मन भाळणं. तृष्णेचा मनोविकार, सर्वात मोठा तृष्णेचा मनोविकार आहे कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा आणि 120 प्रकारच्या तृष्णा. आणि मत्सराचा मनोविकार, हेवा करायचा मनोविकार, तिरस्कार करायचा मनोविकार, घृणा करायचा मनोविकार, मत्सर करायचा मनोविकार, जळकुकडेपणा करायचा मनोविकार, घमेंड करायचा मनोविकार, अहंकार करायचा मनोविकार आणि अविद्येमध्ये जीवन जगण्याचा मनोविकार व संशय करायचा मनोविकार. जेव्हा पाहावं तेव्हा संशय, जेव्हा तेव्हा पाहावं संशय, कशावरही संशय. हे सारे मनोविकार. मग हे मनाचे जे मनोविकार आहे ते मनाची बिमारी नाही का? हे मनाचा आजार नाही का? हा जेव्हा ते विकार बनले तर ते मनोरुग्ण त्या माणसाला बनवत नेतात. या माणसाला मनोरुग्ण बनवून तो परिपूर्ण मनाच्या बिमारीमध्ये पछाडून जातो तो. आणि तर अतिरेक झालं तर त्याची हानी त्याला भोगावं लागते. अतिक्रोध केला, अतिक्रोधामध्ये कोणाला दगडच मारला, अतिक्रोधामध्ये कोणाला थापडच मारली, अतिक्रोधामध्ये कोणाच्या डोक्यामध्ये नेऊन पूर्ण कुऱ्हाडच मारली, अतिक्रोधामध्ये कोणावर चाकूच चालवला पोटावर, अतिक्रोधामध्ये कोणावर लाठ्या हाणल्या, तर त्याचा परिणाम त्याला भोगावा लागणार नाही का? कारण ज्याच्यावर माणूस अतिक्रोधानं हल्ला करतो तो काय माणूस तिथं जिवंत राहतो का? तो गेला, पूर्ण पाणी पिण्याच्या अगोदरच गेला तो. म्हणून अतिक्रोध केल्यामुळं त्या माणसाकडून अपराध होतात. अतिद्वेष केल्यामुळं, अति पूर्ण जळकुकडेपणा केल्यामुळं, अतिविरोध केल्यामुळं तो माणूस वाटेल ते पूर्णपणे बदनामीचे प्रकार लोकांवर लांछन लावतो. तो मुलीचे लांछन लावतो, नसले तरी लावतो, तो बायाचे लांछन लावतो, पैशाचे लांछन लावतो की याने एवढे कोटी रुपये खाल्ले, या हॉलमधून याने एवढी लाख रुपये खाल्ले.
द्वेष हे मनोविकार आणि चणकुकडेपणा आणि वैरत्व मनोविकार माणसाला दुसऱ्याच्या विरोधात ते पक्षपात करायला कारण नेते, त्याच्यावर नाना प्रकारची निंदा करते, नाना प्रकारचे त्याच्यावर आरोप करून त्याच्या साऱ्या उखाड्या पाखाड्या काढण्यामध्ये तासन तास त्याचा जातो, दिवसाच्या दिवस जातात, रात्रीच्या रात्री जातात, चहा पिऊ पिऊ, कॉफ्या पिऊ पिऊ आणि थंड पिऊ पिऊ हेच काम लोक करतात. आणि यामुळं समाजात स्वास्थ्य राहते का? माणसामध्ये प्रेम राहते का? माणसामध्ये आपुलकी, जिव्हाळा, बंधुत्व हे राहते का? असे लोक आज संसारामध्ये, समाजामध्ये मनोरुग्ण आहेत, मनानं बिमार आहेत, मनोरुग्ण होऊन ते पछाडलेले आहेत ते. आणि अति लोभ जर झाला त्याचा, तो कोणताही अति करतो. तो अति लोभ करता करता एवढे पैसे मला मिळालेच पाहिजे म्हणून नाना प्रकारचे कारस्थानं करतो. तो नाना प्रकारच्या योजनेमधून इथून तरी खायला मिळेल का, इकडनं तरी खायला मिळेल का, इथून तरी खायला मिळेल का, या वर्गणीतून मिळेल का, त्या वर्गणीतून मिळेल का, या योजनेतून मिळेल का, या रोजगार हमीतून मिळेल का, या फंडातून मिळेल का, त्या फंडातून मिळेल का, असा हे अतिरेकी मन लोभाच्या आहारी अति जाऊन अनेक प्रकारचं हडप करायला पाहते. ते आपल्या खिशात घालायला पाहते. आपल्या मनामध्ये तो असा माणूस लोभानं अति लोभ करून तो मनोरुग्ण बनतो, मनानं बिमार बनतो. ही साधी बिमारी आहे का? ही का खोकला आला व थोडंसं पाणी, थोडंसं लिक्विड पिलं तर गेला खोकला, ताप आला व आणि थोड्याच्या गोळ्या खाल्ल्या तर गेला ताप, असं नाही. ही बिमारी फार अखंडपणे माणसाला वेगवेगळ्या प्रकारच्या वाईट कर्माच्या नादी लागते, वाईट पापाच्या नादी लावते. ते नादी लावत अति लोभामुळे, अति मोहामुळे माणूस कुणीकडे मोह करतो, कोणावरही मोह करतो, सोन्यावर मोह करतो, चांगल्या पोरीवर मोह करतो, चांगल्या बाईवर मोह करतो, चांगल्या जागेवर मोह करतो. कोणतं ना कोणतं तो हडप करायला, आपल्या नावानं करायला तो झगडे करतो, भांडणं करतो. झगडे भांडणं करून कोर्टामध्ये जातो. तो शिव्या साप देऊन आपला मोह पूर्ण होत नाही. म्हणून या मोहाच्या मनोविकारामुळं, या मोहाच्या मनाच्या बिमारीमुळं मनुष्य संपूर्णपणे अशांती भोगतो, जीवनामध्ये परेशान होतो. म्हणून माणसापासून तुटत राहतात, घरापासून तुटत राहतात आणि नातेवाईकापासून तुटत राहतात. याचं मुख्य कारण अति क्रोध, अति द्वेष, अति लोभ, अति मोह, अति घमेंड, अति अहंकार, अति ईर्ष्या, अति मत्सर, अति अहंकार नेत्यापासून असा अलग होतो. या अतिरेकी मनोरुग्ण अवस्थेमुळं मग हे अतिरेकी विकार समाजाला किती हानिकारक आहेत, जीवनाला किती हानिकारक आहेत, संघटनेला किती हानिकारक आहेत. संघटना साऱ्या खिळखिळ होतात. संघटनेमध्ये कोणत्या प्रकारे त्राण राहत नाही, संघटनेमध्ये तेजस्विता आणि सामर्थ्य राहत नाही, कुठं प्रभाव राहत नाही. कुठे ह्या अतिरेकी
मनोरुग्ण कर्मामुळे, या अतिरेकी मनोरुग्ण वागल्यामुळे हे सारी मंडळी मनानं बिमार आहे. ती हे मनानं मनोरुग्ण होऊन आजारी असल्यामुळं सारा समाज ते आजारी करून टाकतात, साऱ्या संघटना आजारी करून टाकतात, सारा पूर्ण परिसर जिंदगी त्यांची बिघडत 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 राहते. आणि म्हणून ते समाजाची सुधारणा काय करते, ते समाजाचा उद्धार काय करतील, ते समाजाचा उत्कर्ष, ते समाजाची भरभराट करायला काय प्लॅन त्यांच्या डोक्यात राहील का? ते स्वतः जर मनानं बिमार आहेत, मनानं रुग्ण आहेत, तर ते मनानं रुग्ण असल्यामुळं त्या बिमारीनं पछाडून पूर्ण अशांती भोगतात, बेचैनी भोगतात, व्याकुळ होतात आणि सारे दिवस आणि रात्र त्यांचे असेच वर्ष जातात. म्हणून भगवान बुद्धाला प्रत्येक माणसानं समजलं पाहिजे, प्रत्येक अनुयायांना समजलं पाहिजे, प्रत्येक विद्वान, बुद्धिमान, साहित्यिक, कलावंत सर्वांनी गंभीरपूर्वक बुद्धाला समजलं पाहिजे की बुद्ध ही आपल्याला या साऱ्या मनोरुग्ण आजारावर औषध देतात. ते धम्माचं औषध देतात. हे जे धम्माचं औषध देतात भगवान बुद्ध, ते औषध आपण बरोबर नीट घ्यायला पाहिजे. आपण बरोबर न घेतल्यामुळं पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष आपली बर्बादी नाही होणार तर मग काय विकास होईल का? म्हणून भगवान बुद्धाच्या धम्मात आल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की जर तुम्हाला बुद्ध धर्मात यायचं असेल, जर तुम्हाला बुद्ध धर्म स्वीकारून बुद्ध धर्मामध्ये जगायचं असेल, तर तुम्हाला बुद्ध धर्माप्रमाणे अत्यंत चांगल्या पद्धतीने शुद्ध रूपामध्ये, निर्मळ रूपामध्ये बुद्ध धर्माचं पालन करायला पाहिजे. शील हे सार्वजनिक औषध आहे. ज्याला कायेनं वाचेनं तो मनानं वाईट पाप कर्म करण्याची सवय लागली किंवा ज्याची सवय जातच नाही, शरीरानं पाप करायची, तोंडानं पाप करायची आणि मनानं पाप करायची सवय ज्याची जातच नाही, शरीरानं 3 प्रकारचे पाप करायची सवय माणसाचा हा मनोविकार त्याला करायला होतो, माणसाचं आजारी मन त्याला करायला होते, या शरीरानं हत्या करायला लावते, त्याला कोणती ना कोणती हत्या करते. जमिनीच्या वादावून हत्या करते, नालीहून हत्या करते, मोरीच्या पाण्याहून हत्या करते. हे माझं मोरीचं पाणी तुझ्याकडे, तू कशाला माझ्याकडे येऊ लागलं, तुझं पाणी वेर आहे हा, असं म्हणू मोरीच्या पाण्याहून वाद काढते आणि त्या वादामध्ये अति क्रोध करून, अति द्वेष करून, सर्व शिव्या साप देऊन, शिव्या प्रचंड अति देऊन हाणामाऱ्या करतात. आणि त्या हाणामाऱ्यामध्ये एखादं घायाळ होते, तर घायाळ झालेलं त्याला ॲडमिट करतात, तर 8 घंटेच राहते. म्हणतात ते घायाळ झालं होतं ना, ते गेलं, मेलं ते. असं मनोरुग्णतेमुळं पाण्याच्या भांडणावरून, पाणी घेण्याच्या भांडणावरून, मोरीच्या पाण्याच्या गदळ भांडणावरून, नालीच्या या खोदण्याच्या कामावरून असे लोक अति क्रोध करून, अति राग करून, अति घमेंड करून, अति अहंकार करून, बाचाबाची करून, बाचाबाची वाढवून, हाणामाऱ्या करून, हातघाई करून, असं करून एकमेकाला मारत राहतात, झोडप राहतात. आणि त्याच्यामध्ये लोक एखादा चांगला मार खातो आणि तो बेचारा बेशुद्ध होतो.
तर त्याला ॲडमिट करतात. लोक म्हणतात तो बेशुद्ध फार झाला. 12 घंटे बेशुद्ध होता आणि गेला, 12 तासानंतर गेला. म्हणून हे शरीराचे पाप कर्म शांत करण्यासाठी बुद्धानं हे 3 शील दिलेली आहेत. पानातिपाता वेरमणी, अदिन्नदाना वेरमणी, कामे सुमिच्चाचारा वेरमणी. हे 3 शील. मी हत्या करण्यापासून अलिप्त राहीन, मी चोरी करण्यापासून अलिप्त राहीन, मी व्यभिचार करण्यापासून अलिप्त राहीन. हे 3 शील पालन करण्यासाठी बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला सांगितलं होतं. तरी सुद्धा आपले लोक आज कंदोरी करायला जातात बोकडे घेऊन, काही माहूरला जातात, काही हाजी मलंगला जातात, काही अवलियाला जातात, काही दर्ग्यामध्ये जातात, काही पूर्ण परभणीला जातात. दर्ग्यामध्ये जातात की नाही? मग असे जर तुम्ही हत्या करू लागले तर तुम्ही बाबासाहेबांच्या विचाराचे मारक आहात की नाही? बाबासाहेबांच्या तत्वाचे, बाबासाहेबांच्या बौद्ध धर्माचे तुम्ही अतिरेकी मारक आहे की नाही? तुम्ही गालबोट लावू लागले की नाही सांगा. अशा प्रकारे हे 3 कर्म करण्यापासून अलिप्त राहण्यात डॉक्टर बाबासाहेबांनी हे पंचशील दिलेलं आहे. आणि तोंडाचे वाईट 4 कर्म करू नका. या तोंडानं कुणाला पूर्ण चुगली करून त्याला पेटू नका. या तोंडानं कुणाची चुगली आणि चाडी करून त्याला पेटू नका. तुम्ही जर पेटवणं सुरू केलं 2 लोकांमध्ये, 4 लोकांमध्ये, 2 घरामध्ये, 4 घरामध्ये, तर तुमचं पाप वाढत चाललं की नाही? तुमचा मनो आजार वाढत चालला, तुमची मनोरुग्णता वाढत चालली की नाही? मग घरा पेटवले तुम्ही, माणसं पेटवले, भिक्खू संघाच्या विरोधात तुम्ही पेटवले, तर तुम्ही धम्माला मारक आहात की नाही? तुम्ही धम्माला कलंक लावू लागले की नाही? धम्माला तुम्ही बदनाम करू लागले की नाही? बाबासाहेबाला तुम्ही बदनाम करू लागले की नाही? तुम्ही खरे अतिरेकी आहात की नाही सांगा. तुम्ही खरे अतिरेकी आहात. तुमच्याकडून अतिरेकीपणा होऊ लागला. अति तुम्ही हे वाईट कर्म करू लागले. चुगल्या लावून, चाड्या लावून एकमेकाच्या विरोधात पेटवता तुम्ही, आणि बदनाम करून, निंदा करून, आरोप करून तुम्ही एकमेकाच्या विरोधात पेटवता, आणि व्यर्थ बकवास करून, अतिकर्म करून हे तुम्ही अतिरेकी बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्ध धर्माचे तुम्ही मारक आहात की नाही? तुम्ही कलंक लावू लागले की नाही? हे आज सिरियसली घेतलं पाहिजे की आम्ही बाबासाहेबांनी दिलेल्या पंचशील याचं पालन करण्यामध्ये उतरलो का? खरे उतरलो का? आम्ही अनुयायी म्हणून, धम्म उपासक म्हणून. आणि मनानं कोणाचा द्वेष करू नका असं बाबासाहेब म्हणाले. मनानं कुणाची ईर्ष्या करू नका, हेवा करू नका, मनानं कुणाचा लोभ करू नका. असे 3 कर्मापासून आपण अलिप्त राहा. कोणत्या लोभासाठी तुम्ही कुत्र्यासारखं गोंडा घडत कोण्या संघटनेत जाऊ नका, कोण्या माणसाच्या मागं जाऊ नका. हे 3 कर्म करण्यापासून जर तुम्ही अलिप्त राहिले तर तुम्हाला मनोविकार होणार नाही, मनाचा आजार होणार नाही. तुम्ही अति द्वेष केला, तुम्ही अति लोभ केला, तुम्ही अति हेवा, ईर्ष्या, मत्सर केला, तर तुम्ही जिंदगी सुखानं जगाल का? तुम्हाला सुख शांती मिळेल का? भगवान बुद्धांनी सांगितलं की पवित्र कर्म करा, सचित्त पर्योदपनम. सर्वांनी आपलं चित्त, स्वतःचं चित्त परिशुद्ध करावे. यामध्ये सर्वांचं जीवन सुखी होते, सर्वांना शांती मिळते, सर्वांना आनंद मिळतो. आशीर्वाद.
आयु आरोग्य संपत्ति सग संपत्ति में वंच ततो निब्बान संपत्ति इमिनाते समेजतु इचितं पतितं तुमं क्षिपमेव समेजतु समे पुरेन्तु चित्तसंकप्पा चन्दोपनरसो यथा